नमस्कार. मी डॉक्टर शिल्पा श्रीनिवास काळे. नाशिक महानगरपालिकेत सध्या परिस्थितीत मी क्षयरोग अधिकारी म्हणून कार्यरत आहे. तसंच मी वैद्यकीय अधीक्षक विटको हॉस्पिटल म्हणजेच आपलं हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे रुग्णालय याची जबाबदारी माझ्यावर आहे. मी बाय प्रोफेशन शल्य चिकित्सक आहे, म्हणजे जनरल सर्जन. सो जनरल सर्जरी मी जेव्हा घेतली, म्हणजे MBBS नंतर आम्हाला ऑप्शन्स होते, तेव्हा मला असं सांगण्यात आलं की महिला युजली जनरल सर्जन नसतात, कारण त्याच्यात खूप कष्ट आहेत आणि ते काही झेपणार नाही. सो त्याला त्याला मात करून मी शल्यचिकित्सा 3 वर्षाची केली आणि त्याच्यामध्ये भरपूर चॅलेंजेस होते. अगदी म्हणजे 1 दिवसाआड तुम्हाला ऑन कॉल असायचे, झोपायला 1 दिवसाआड मिळायचं आणि खूप साऱ्या सर्जरीज आणि खूप हेवी वर्क असायचं. परंतु तो चॅलेंज ॲक्सेप्ट केल्यानंतर आज मला अभिमान वाटतो की गेले 24 वर्षात मी भरपूर शल्यचिकित्सा म्हणजे सर्जरीज करू शकले, अगदी लहान बाळांच्या हर्नियापासून ते महिलांच्या अगदी कॅन्सरपर्यंतच्या सर्व सर्जरीज मी करू शकले आणि याचा मला खूप आनंद वाटतो. जसं जसं महानगरपालिकेत दिवस गेले तसं तसं प्रमोशन्स झाले आणि मग वैद्यकीय अधीक्षक ही जबाबदारी मी घेतली. काही काळ मी इंदिरा गांधी हॉस्पिटलमध्ये होते आणि आता हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे रुग्णालय. वैद्यकीय अधीक्षक म्हणून जबाबदारी घेताना भरपूर अडचणी समोर आल्या, पण मला असं वाटतं की उपजतच महिलांमध्ये आपल्यामध्ये सगळ्यांमध्येच एक मल्टीटास्किंगचा मूलभूत आपल्याला वरदान देवाने दिलेलं आहे आणि त्या वरदानापोटी आपल्याला भरपूर साऱ्या गोष्टी सहज नाही म्हणता येणार, पण त्या शक्य होतात. तर त्याप्रमाणे भरपूर चॅलेंजेस आले आणि मला सांगायला अभिमान वाटतो की महाराष्ट्रामध्ये खरं सांगायचं तर महिलांवर तसं बघितलं तर इक्वॅलिटी किंवा महिलांना खूप वेगळी वागणूक दिली जात नाही. परंतु 2024 मध्ये आपण आहोत, त्याच्यामुळे अजूनही आपण इक्वॅलिटीबद्दल बोलणं हे थोडंसं मला रास्त वाटत नाही. आणि नवीन पिढीला मी सांगू इच्छिते की तुम्ही स्वतः आधी बुलंद व्हा. तुम्हाला जे काही करायचं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला कष्टाची तयारी हवी, पेशन्स पाहिजे. आणि ही नवीन जनरेशन खरंच खूप स्मार्ट आहे. त्यांना संगणकाचं ज्ञान आहे, त्यांना नवीन टेक्नॉलॉजीचं ज्ञान आहे. थोडंसं मला असं वाटतं की त्यांच्यामध्ये एकच गोष्ट अजून आपण म्हणतो इन्स्टिल करायला पाहिजे, ती म्हणजे थोडासा पेशन्स आणि थोडीशी मेहनत. सो हे दोन्ही जर केले तर आय थिंक दे कॅन अचीव एनिथिंग. आणि प्रत्येक महिलेला माझा सलाम, मग ती होममेकर असू दे अथवा बाहेर गृहिणी असू दे अथवा बाहेर कार्यरत महिला असू दे, हा जो संसाराचं जे एक बॅलन्स आहे तो मला असं वाटतं प्रत्येक महिला अत्यंत उत्कृष्टरित्या सांभाळते. सो ह्या नवरात्रीच्या वतीने आणि नाशिक महानगरपालिकेच्या वतीने मी सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देते. धन्यवाद.